भूताचा. जगायचं नाही बा, मेलेलं जो. मला चुकाने जगू देत नाही, मला मारायचं तर मला मरू देत नाही. कारण तू फक्त माझ्या हातून मरणार आहे. हाल हाल होऊन मरशील तू. हाल हाल होऊन. काय प्रकार आहे हा? ऑफिस मध्ये ही थेरम? कामे कामे. मॅडम चहा. साहेब चहा. श्रीकांत साहेब हा चहा. आणि काय ठेव. इथे मॅडम घ्या गरमागरम चहा. थँक्यू बाळासाहेब. मॅडम तुम्ही मला बाळासाहेब म्हणतात ना, ते लय गोड वाटतं बघा. अहो माझी म्हातारी सुद्धा मला कधी बाळासाहेब म्हणत नाही. ए बाळ्या, मेल्या मूडच्या कुठं उलटलायस तू, अशी सुरुवात करते ती. बरं मी निघू का? नाही तर सकाळी सकाळी हापिसात चहा मिळाला नाही म्हणून माझ्या नावानं बोंबा बोंब करतील समजे. बरं आहे तुम्ही. गुड मॉर्निंग कामिनी मॅडम. घ्या चहा घ्या गरमागरम. अरे तुला ऑफिस मध्ये काम करून किती दिवस झाले? नाही काही लक्षात नाही बघा, पण लई दिवस झाले. होय ना. हा. मग एवढे दिवस काम करून तुझ्या एवढंही लक्षात नाही की मला ब्लॅक टी लागतो ते? चुकी झाली मॅडम, आता आणतो काळा चहा. युजलेस. श्रीकांत, या फाईल्स मधल्या सगळ्या कोटेशनच्या स्पेसिफिकेशन आजच्या आज कम्प्लीट झाल्या पाहिजे. मॅडम थोडा वेळ लागेल. चालेल. हवं तर आज रात्रभर ऑफिस मध्ये थांब आणि हे काम कम्प्लीट कर. मॅडम एक प्रॉब्लेम आहे. माझी आई आजारी आहे आणि आज संध्याकाळी तिला स्पेशलिस्टकडे घेऊन जायचं आहे. उद्या घेऊन जा तिला हॉस्पिटल. मॅडम खूप मुश्किलीने अपॉइंटमेंट मिळाली आहे मला. मला सांग, कंपनी तुला पगार ऑफिसच्या कामांसाठी देते की घरच्या कामासाठी? आणि जर तुला ऑफिसच्या कामांपेक्षा घरची कामं जास्त महत्वाची वाटत असतील ना, तर उद्यापासून ऑफिसमध्ये नाही आला तरी चालेल. ओके? एक्सक्यूज मी मॅम, दिव्याच्या घरून फोन आला होता.
तिची सॅलरी अजूनही तिच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर झालेली नाहीये. निधी, ह्या असल्या कामांसाठी अकाउंटंटकडे जायचं. असली छोटी मोठी कामं मला नाही सांगायची. मॅम ॲक्च्युली मी बोलले त्यांच्याशी, पण तेच मला म्हणाले की तुम्ही अजून चेक्सवर साईनच केलेल्या नाहीयेत. ओ या, आय फॉरगॉट. काही कामाच्या काहीत लक्षात नाही राहिलं. पण त्या गाढवानी मला आठवण करून द्यायची ना. ठीक आहे ना मॅम, आता मी आठवण करून दिली तुम्हाला. होईल आज साईनची. थँक्यू मॅम. निधी, दिव्याचं काय झालं? अरे हो, मी पोलीस स्टेशनमध्ये फोन केला होता, पण अजूनही काही कळलेलं नाहीये. पोलीस ते काहीच करणार नाही. आपल्यासारख्या सामान्य माणसांसाठी ते काहीच हालचाल करत नाही. हां, दिव्या जर बड्या बापाची पोरगी असती ना, मग मात्र सगळी यंत्रणा हल्ली असती. एका दिवसात शोधून काढलं असतं तिला. खरंय तुझं, पण खरं तर मला काळजी वाटते ती दिव्याच्या आईची. बिचारा तिच्या काळजीने हंतरुणाला खेळलात रे. दिव्या एकमेव आधार होती त्यांचा. आता त्यांच्याकडे कोण बघणार आहे? काहीच सुचत नाही मला. काय करावं? काकू कशा आहात तुम्ही? मी बरी आहे ग निधी. आई ग देवा. चला पटकन हे औषध घ्या. निधी, खरं सांगू का ग, मला आता औषध वगैरे काही देऊ नको. मला जगायची इच्छाच उरली नाहीये बघ आता. काकू असं नाही म्हणायचं. सगळं व्यवस्थित होईल, मला विश्वास आहे. नक्की. बरं ते जाऊ दे. मला सांग, माझी दिव्या कुठे आहे ग? काही तपास लागला का? नाही काकू, मी पोलीस स्टेशनला गेले होते आणि इन्स्पेक्टर साहेबांनी मला खात्री दिली आहे की ते आपल्या दिव्याला नक्की शोधून काढतील. पुन्हा कोरडी आश्वासनं. कधी सापडणार माझी दिव्या काय माहिती. खरंच माझी दिव्या लवकर सापडू दे ग. काकू, तुला सांगू का, मला ना एकदा तिला डोळे भरून बघायचंय बघ. मग मी मरायला मोकळी झाले. काकू मी आत्ताच म्हणाले ना तुम्हाला असं अजिबात नाही बोलायचं म्हणून. दिव्या नक्की परत येईल. चला तुम्ही औषध घ्या बघू. तुम्हाला जर दिव्याने या अवस्थेत बघितलं ना तर ती मलाच ओरडेल. दिव्या कुठे आहेस सुवाळा? लवकर परत ये. तुझी आई डोळ्यात प्राण आणून तुझी वाट बघते. ए बाळा, सॉरी साहेब. काय झालं साहेब? नाही मी निघतोय आता. हा साहेब, मी पण निघतो. अहो काय झालं, गेल्या अर्ध्या तासापासून बायकोचा सारखा फोन येतोय. कुठं आहेसा कुठं आहेसा.
तुम्हाला सांगतो साहेब, एक नंबरची संशयी बाई आहे ती. आता घरला गेलो ना का पार करेल माझी ती. तू घरी जाणार नाहीये. अहो साहेब, हा पीस संपल्यानंतर मी दुसरा कुठंच जात नाही, सीधा घरलाच जातो. पण आज तू घरी जाणार नाहीये, आज तू ऑफिसातच थांबणार आहेस. हा हो. काय तू आपला वॉचमन कांबळे तो न सांगता नोकरी सोडून गेला, त्यामुळे दुसरा वॉचमन आहेस तर तुलाच ऑफिस सांभाळावं लागणार. असं करू नका साहेब, गरीबावर दया करा. का? काय झालं? अहो साहेब, काय आहे, मला घरच्या गादीशिवाय ना झोपच येत नाही. आणि आता इथं रात्रभर जागरण केलं ना तर डोळे पार मिटायची वेळ येईल माझ्यावर. मग घरी जा आणि गादी घे. नाही साहेब, मी नाही थांबणार इथं. हे बघ बाया, उज्जत घालत बसू नको. तुला एकदा सांगितलं ना इथे राहा, मुकाट्याने इथे राहायचं. साहेब दया करा, गरीबाला घरी जाऊ द्या. जा जा ना, जा घरी जा आणि घरीच राहा, पुन्हा कामावर यायचं नाही. साहेब असं काय करताय तुम्ही? बाया, मला खरं सांगणार आहे का तुला इथे का नाही राहायचं? साहेब ऐकच्यानं सांगतो, मला रातच्याला इथं थांबायला लई भीती वाटते हो. इथं रात्री कुणाच्या तरी रडण्याचे आवाज येतात, चालण्याचे आवाज येतात. मला सांगतो साहेब, हे समजा भूताचंच काम असणार. अहो तो कांबळे बी हेच सांगायचा. अहो त्यानं तुम्हाला सांगण्याचा बी लई प्रयत्न केला, पण तुम्ही ऐकूनच घेतलं नाही साहेब. आता माझ्या ध्यानात आलं. मला वाटतं तो घाबरून नोकरी सोडून गेला असेल ना. साहेब तुम्हाला सांगतो, मी जर इथं रात्री राहिलो ना आणि कसले कसले भयानक आवाज ऐकायला आले ना साहेब, तर हात फेलून मी मरून जाईल. बस रे साहेब तुमच्या पाया पडतो, मला जगायचंय हो. बाया, वाटेल ते बडबडू नकोस. एक काम कर, हे घे. काय आणि एक क्वार्टर घेऊन एकदा प्यायलाच ना की भूत बीत सगळे पळून जाते. समजलं का? जा घेऊन ये. साहेब मॅडम तुम्ही, अहो इतके दिवस कुठे होता? मेलो मेलो, वाचवा वाचवा, मला वाचवा. बाळ्या, शुद्धीवर ये. वाचवा वाचवा, मला तिच्यापासून वाचवा वाचवा. सर, सर प्लीज तुम्ही शांत व्हा, मी बोलते त्याच्याशी. बाळासाहेब, बाळासाहेब तू आधी शांत हो. काय झालंय? कोण मागं लागलंय तुझ्या? बघ, तुला घाबरायची अजिबात गरज नाही, आम्ही सगळे आहोत इथे. मला सांग, कोण मारणार आहे तुला? कोण मागं लागले तुझ्या? दिव्या मॅडम. कोण? दिव्या मॅडम. काय जास्त झाली का तुला? हा, वाटेल ते बडबडतोयस. जा तोंडावर पाणी मारून ये. जा, बेड लागला याला, बेड. अजिबात लक्ष द्यायचं नाही. तुम्ही
तुम्ही आपापल्या कामाला लागा. चला. मी बघावं तेव्हा रोज काही ना काही घडत असतं ऑफिसमध्ये. दिव्या गायब झाल्यापासून वेळ लागलाय सगळ्यांना. हे बघ बाळासाहेब, नीट विचार कर. हे बघ, आपण सतत दिव्याचा विचार करत असतो म्हणून कदाचित तुला भास झाला असं. मॅडम मी खरंच सांगतो, अहो मला भास नाही झाला. अहो दिव्या मॅडमनीच मला मारण्याचा प्रयत्न केला. हो खरं तर मी कवाच मेलो असतो, पण या घरातल्या मारुती राजनं मला वाचवलं बघा. रवींद्र वाघमारे. बाया, बाया, काय मॅडम? दिव्याच्या ड्रॉवरची चावी कुठे? त्या कामिनी मॅडम कडे असतील, कारण सगळ्या चाव्या कामिनी मॅडम स्वतःकडेच ठेवतात. ठीक आहे. बरं. नाही कमी मॅम. या कामेन. या निधी, व्हॉट हॅपन? मॅम, मला दिव्याच्या ड्रॉवरची चावी हवी होती. दिव्याच्या ड्रॉवरची चावी? नाही, माझ्याकडे नाही आहे ती. पण बाळा मला म्हणाला की सगळ्या चाव्या तुमच्याकडेच असतात म्हणून. पण मीच सांगते ना, चावी माझ्याकडे नाहीये. बाळालाच विचार, त्यानेच ठेवली असेल कुठेतरी. मॅम, पण तोच मला म्हणाला की तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? चावी माझ्याकडे नाहीये. नाउ डोंट वेस्ट माय टाइम, गो. ओके. श्रीकांत, ही नोट मला दिव्याच्या डेस्कवर मिळाली. हे रवींद्र वाघमारे कोण आहेत? नाही मला माहित. अरे पण तुम्ही दोघं एकाच प्रोजेक्टवर काम करत होता ना, मग तुला कसं नाही माहित? आम्ही दोघं एकत्र काम करत होतो याचा अर्थ असं नाही ना मला सगळंच माहित पाहिजे. तिचं काही पर्सनल असू शकतं ना. काय झालं श्रीकांत? श्रीकांत, काय झालं? नाही काही नाही. अरे पण मग तू असा अचानक का दचकलास? आर यू ऑल राईट? हो मी ठीक आहे. नक्की? हो नक्की मी ठीक आहे. इतक्या वेळ काम करते? ॲक्च्युली थोडं काम बाकी आहे सर. निधी, गेली 2 वर्ष मी बघतो तू फक्त कामच करते. काम काम आणि काम. थोडं रिलॅक्सही व्हायला हवं नाही का? निधी, मी जरी तुझा बॉस असलो ना तरी मी एक माणूस आहे. मला असं वाटतं आपल्यात मैत्रीचं नातं निर्माण व्हायला हवं. चल, आज आपण कुठेतरी बाहेर डिनरला जाऊ. छान गप्पा मारू. आज नको सर. का? ॲक्च्युली कामिनी मॅडमने मला काही क्लायंटची लिस्ट अपडेट करायला. कामिनीला मी समजवतो. सर जाऊया, थोडं रिलॅक्स होऊया. सर खरंच नको, पुन्हा केव्हा तरी प्लीज. ठीक आहे.
ॲज यू विश. कर काम. हे बरोबर नाहीये. तुम्ही गरीब बिचाऱ्या जनतेला फसवताय. पण मी गप्प बसणार नाही. तुमचं हे कारस्थान मी सगळ्या जगाला ओरडून सांगेन. चव अशी का लागते? दिव्या तू नाही नाही असं कसं शक्य आहे? तू तर मेलीस ना. हो, आणि आता तूही मरणार आहेस. नाही 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 नाही. मॅडम बाळासाहेब तू मॅडम तुम्ही रवींद्र वाघमारेचा शोध घेताय ना? का? तुला माहिती आहे? नाही म्हणजे मला जास्त काही माहित नाही, पण दिव्या मॅडमने आणि श्रीकांत साहेबांना या नावाची चर्चा करताना मी ऐकलं होतं. काय? अरे पण श्रीकांत मला म्हणाला की तो वाघमारेला ओळखतही नाही. पण मग तो माझ्याशी का खोटं बोलला? नाही म्हणजे ते मला काय माहित नाही, पण एक गोष्ट नक्की सांगतो मॅडम की श्रीकांत साहेब रवींद्र वाघमारेला ओळखतात. मॅडम म्हणजे मला असं वाटतं की दिव्या मॅडमच्या बाबतीत काहीतरी वंगाळ घडलंय. नाही म्हणजे ते आता या जगातच नाहीयेत, पण त्यांचा आत्मा या ऑफिसमध्ये फिरतोय. हे बघ बाळासाहेब, उगाच काहीतरी बोलू नकोस. जा तू तुझं काम कर. मॅडम खरं सांगतोय, माझ्यावर विश्वास तर ठेवा. मी स्वतःच्या डोळ्याने दिव्या मॅडमचा आत्मा या ऑफिसमध्ये फिरताना पाहिलाय.
अहो तो कांबळे बी हेच सांगत होता. बाळासाहेब तुला वेळ लागले का? उगाच काहीतरी बोलू नकोस. हे बघ, भूत वगैरे असं काहीही नसतं. हे उगाच बुवा मांत्रिकांनी त्यांच्या फायद्यासाठी केलेल्या गोष्टी असतात. मॅडम ती भिंत बघा. असं वाटतंय भिंत तोडून पुन्हा कोणीतरी प्लॅस्टर केली. मॅडम मला वाटतं आपण पोलिसांना कळवायला हवं. हो. अरे ये कामिनी ये. तुझाच विचार करत होतो. काय झालं? टेन्शन मध्ये दिसते. एनी प्रॉब्लेम? निधीचं काहीतरी करायला हवं आपल्याला. म्हणजे मला कळलं नाही. तिला संशय आलेला दिसतोय. माझ्याकडे ती दिव्याच्या ड्रॉवरची चाबी मागत होती. अरे बापरे, त्याच्यामुळे तू टेन्शन मध्ये आहेस का? आता तर मलाही टेन्शन आलंय. बस बस. सिरियस यार, मी काय जोक करतेय का? हे बघ कामिनी, तू म्हणतेस तसं निधीला संशय जरी आला असेल तरी ती काय करू शकते? काय करू शकते ती? दिव्या कुठे आहे? पोलिसात जाऊ शकते ती. तसे रोज पोलीस स्टेशनला जाऊन मी प्रेशर आणते त्यांच्यावर. आणि एक दिवस जर खरंच पोलिसांनी काय ऍक्शन घेतली तर? काहीही करू शकणार नाही. जोपर्यंत दिव्याची बॉडी त्यांना सापडत नाही तोपर्यंत ते काहीही करू शकणार नाही. आणि तू म्हणतेस त्याप्रमाणे खरंच जर निधी हाताबाहेर जात असेल तर तिलाही पाठव दिव्याच्या मार्गाने. किती कॅज्युअली बोलतोस तू हे. अरे आपण काय खाटी का होत काय? मार्गात आलेल्या प्रत्येकाला मारत जायला? मला कोणालाही मारायची हौस नाही. दिव्यालाही मारायचं नव्हतं मला. चांगली नोकरी दिली होती तिला, लाईफ सेटल केलं होतं, पण किंमत नाही. तरी आपण समजवण्याचा प्रयत्न केला ना. खरं बोलण्याचं भूत डोक्यावर होतं ना. काय झालं? मेली. मॅडम तुमच्यासाठी गरमागरम काफी आणू का? म्हणजे कसं एकदम फ्रेश वाटेल बघा तुम्हाला. थँक्यू सो मच बाळा. प्लीज आण ना प्लीज. आत्ता आणतो बघा. हाय निधी, बोल. नाही, अजून मी ऑफिसमध्येच आहे. अगं नाही, मी नाही येऊ शकत आहे. नाही, मला एक इम्पॉर्टंट मेल येणार आहे. हो, यू प्लीज कॅरी ऑन. ओके, प्लीज प्लीज प्लीज. या, बाय. दिव्या, चला निघूया, खूप उशीर झालाय. तर सगळे घरी पोचले आणि आपण चढतोय इथे. दिव्या, तुझ्याशी बोलतोय मी. इट्स हॉरिबल. अरे अरे, हे सगळं भयंकर आहे. काय झालंय? कशाबद्दल बोलतेस तू? श्रीकांत, अरे आपल्या प्रोडक्टबद्दल एका कस्टमरने तक्रार केली होती, म्हणून मी काही सॅम्पल्स टेस्टिंगसाठी लॅबमध्ये पाठवली आणि त्यांचा रिपोर्ट आलाय
आपले सॅम्पल्स नकली निघाले. व्हॉट? होय श्रीकांत, आपण नकली पेस्टिसाइड्स बनवतो. तूच विचार कर श्रीकांत, अरे महाराष्ट्रातला शेतकरी कर्ज काढून आपल्याकडनं पेस्टिसाइड्स विकत घेतो. कशासाठी? तर पीक चांगलं येईल आणि कर्ज चुकवून 2 वेळचं जेवायला मिळेल म्हणून. आपण त्यांच्याकडनं भरपूर पैसे घेतो आणि त्या बदल्यात त्यांना नकली पेस्टिसाइड्स विकतो. त्याने पिकाचं नुकसान तर होतं, पण तो गरीब शेतकरी आत्महत्येला प्रवृत्त होतो. श्रीकांत, हे थांबवलं पाहिजे. मग काय करणार आहेस तू? मी हा रिपोर्ट गव्हर्नमेंटला पाठवणार आहे. कृषी खात्यातला कोणी ओळखीचा आहे का तुझ्या? हो, एक जण आहे. रवींद्र वाघमारे नावाचा एक ऑफिसर आहे. तो माझ्या ओळखीचा आहे. हो. मॅडम, कॉफी. साहेब, तुमच्यासाठी आणू का कॉफी? नाही, नको, थँक्यू. साहेब, वाईस लवकर घरी जायचं होतं, लई अर्जंट काम आहे. ठीक आहे, तुझा. थँक्यू साहेब. श्रीकांत, मला तर रवींद्र वाघमारेचा नंबर दे ना प्लीज. मी उद्या सकाळी दिलं तर चालेल? म्हणजे अगं, उशीर पण खूप झालाय ना, यावेळी फोन केलेला बरं नाही दिसणार. बरं असं कर, मला आत्ता नंबर दे, मी उद्या सकाळी फोन करते त्यांना. ठीक आहे. गुड. दिव्या, आय थिंक त्यांचा नंबर माझ्या घरच्या डायरीमध्ये आहे. मी उद्या सकाळी दिला तर चालेल? ओके, ए पण आठवणीने द्या. या, शुअर. ओके. चल, मी निघतो. हो. मीच बोलवलं याला. म्हटलं दिव्या मॅडमच्या काही डिमांड्स आहेत त्या पूर्ण करायला हव्यात. डिमांड्स? हे बघ दिव्य, प्रत्येक माणसाची एक किंमत आहे. तुझी किंमत तू ठरव. माग, हवी तितके पैसे माग, पण तोंड उघडायचं नाही. नाही, ते शक्य नाही. दिव्या, उगाच काळ मोठेपणा करते. हे बघ, आमच्यात सामील हो. हेच तुझ्या भल्याचं. हे बरोबर नाहीये. तुम्ही गरीब बिचाऱ्या लोकांना फसवताय. पण मी गप्प बसणार नाही. तुमचं हे कारस्थान आहे ना, अख्ख्या जगाला ओरडून सांगणार आहे मी. ओरडून सांगायला जिवंत असायला हवीस ना तू. दिव्या, पगार दिला. कामी, मला वाटतं ते लोक मला मारून टाकतील. कामी, तुम्ही घाबरू नका, तुम्ही काळजी नका करू, मी आहे ना. हा, साहेब, काय केलंस तू हे? जे काही केलंय ते योग्य केलंय. तिला मारलं नसतं ना तर आपण सगळे मेलो असतो. कांबळे, बॉडी ठिकाणी लाव. हो साहेब. ऑफिसमध्येच गाडी. कामिनी, उद्या जाऊन पोलीस कंप्लेंट करायची मिसिंग म्हणून. आणि ऑफिसमध्ये पोलिसांना बॉडी सापडली नाही पाहिजे रे, म्हणजे मिसिंग म्हणूनच तिची फाईल क्लोज होईल. जे काही करायचं ते व्यवस्थित करायचं. हो साहेब. गडबड करायची नाही. मॅडम, हे काय करताय तुम्ही? दिव्याचे मेल्स चेक करते.
काय झालं मॅडम? अरे आपल्या लॅबचा रिपोर्ट आलाय. आपल्या कंपनीचे सगळे प्रोडक्ट्स नकली आहेत. अरे देवा, म्हणजे त्यामुळे दिव्या मॅडम त्या दिवशी जास्त टेन्शन मध्ये होत्या. म्हणजे दिव्या मॅडम आणि श्रीकांत साहेब त्याच विषयावरती बोलत होते. मला खूप भीती वाटते बाळासाहेब. कसली मॅडम? अरे ते त्या भिंतीतून रक्त आणि मॅडम म्हणजे तुम्हाला म्हणायचंय ते एक मिनिट थांब. पोलिसांना येऊ दे. ते आल्यावरच सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील. कामिनी, कामिनी, दीपा, व्हॉट हॅपन? काय झालं काय तुला? नाही काय नाही. युअर ड्रिंक. ओह या. कामिनी, 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 कामिनी. दिव्या, दिव्या मला माफ कर. माझ्याकडनं चुकून झालंय. तुला मारल्याशिवाय मला मुक्ती मिळणार नाही. माने, ती भिंत फोडा.
मॅडम प्लीज रडू नका मॅडम. मॅडम अहो आता स्वतःला सावरा तुम्ही. साहेब, मी दिव्याचे सगळे मेल्स चेक केले. त्यातून असं कळलं की आमच्या कंपनीचे सगळे प्रोडक्ट्स नकली आहेत. याचा अर्थ असा आहे की दिव्याला हे कळलं होतं म्हणून तिचा खून झाला, आणि याचा दुसरा अर्थ असा होतो की दिव्याच्या खुनामागे या ऑफिस मधलंच कोणीतरी आहे. या ऑफिसचा मालक कोण आहे? दीपक कोठारे. साहेब मला असं वाटतं की ह्यात श्रीकांत साहेबांचा बी हात असणार. कारण ज्या दिवशी दिव्या मॅडम गायब झाल्या ना त्या दिवशी रात्री श्रीकांत साहेब आणि दिव्या मॅडमच ऑफिसमध्ये होते. श्रीकांत आणि दीपक कोठारे यांची मी चौकशी करतो, म्हणजे सत्य काय ते बाहेर येईल. शिंदे, हे ऑफिस सील करा आणि बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवा. यस सर. थँक्स मॅडम, तुमच्यामुळे हे रॅकेट उघडकीस आलं. साहेब, थँक्स मला नाही, दिव्याला म्हणायला हवं. हे सगळं प्रकरण रॅकेट उघडकीस आणलं. हा गैरव्यवहार उघडकीस आणण्यासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती देणाऱ्या दिव्या पाटील हिला महाराष्ट्र सरकारने 10 लाखांचं बक्षीस जाहीर केलं. माझ्या दिव्याने एका चांगल्या कामासाठी आपले प्राण दिले. आता तिच्या मरणाचं मला दुःख नाहीये, कारण देवाने एक मुलगी माझ्यापासून हिरावून घेतली, पण ही दुसरी मुलगी माझ्या पदरात टाकली.